राजा, मी तुला एका भक्ताची कथा सांगणार. कोण होता तो भक्त? अहो, त्या भक्ताला किती गरिबी होती. त्या भक्ताचं नाव आहे सुदामा. सुदामाच्या पत्नीचं नाव आहे सुशीला. सुदामाला 5 मुलं होती. सुदामा सारखा गरीब ब्राह्मण असणारा पुन्हा होणे नाही. सुशीला गरिबीला इटली. 40 वर्ष झाले, 40 दिवस. 40 दिवसापासून सुदामाची चूल पेटली नव्हती. कारण चूल पेटण्यासाठी काय म्हणतात आजी? ऐकू येत नाही आजीला? माय आजी, राजाचा उद्धार होणार आहे असं जर आपण बोललं तर आपला कधी उद्धार होईल? बोलू नये कथित. माणसाच्या जीवनामध्ये जी यथा असते ना, तुम्हाला जर यथा दूर करायची ना म्हातारपणाची, काय फरक आहे हो? राजा, माणसाचं जीवन काय असतं रे? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? सगळ्यात मोठं जगाच्या पाठीवर दुःख कोणतंय? गरिबीचं. किती गरिबीचं दुःख असतो. अहो, त्या गरिबीकडे बघून श्रीमंत लोक हसत असतात नाही का? सुदामाची गरिबी होती, पण गरिबी असताना देवाकडे तक्रार नव्हती. देवा, तू गरिबी ठेवली ना मला, मी समाधान आहे रे. माझ्याकडे जे आहे ना ते बघून मी समाधान आहे देवा. माझी तुझ्याकडे तक्रार नाही, याला जीवन म्हणायचं आहे. त्या समाधान राहायचं. देवा, सुदामाला शरीर खायला अन्न नव्हतं. शरीराचा अस्थिपत झालता. हाड लाकड झालती सुदामाच्या शरीराचे. पण त्या सुदामाचा एक मित्र होता. तो मात्र द्वारकेचा राजा होता. म्हणून सुदामा लोकाला सांगायचा, भूषण सांगायचा. भूषण गरीब माणसाला श्रीमंत माणसाचं भूषण असतंय. सुदामाचं तसंच होतं. सुदामाची गरिबी होती आणि द्वारकेचा राजा होता. म्हणून त्या सुदामाने रोज 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 लोकाला सांगावं, तुम्हाला माहिती आहे का ते द्वारकेचा राजा कोण आहे? तो माझा मित्र आहे. भूषण सांगायचं. सुखदेव सांगतात, राजा, सुदामा रस्त्याने जात असताना भूषण सांगायचा. भूषण, तो द्वारकेचा राजा माझा मित्र आहे. मित्र काय भूषण होतो? लोक म्हणले, तुझा मित्र आहे, तुला मुलगा झाला आला नाही, तुझं कसं चाललंय ते पाहिलं नाही, काय कामाचा नाही, माझा मित्र आहे. नेहमी नेहमी भगवान कृष्णाचं भूषण सुदामा सांगत असताना एक दिवस सुशीलेला राग आला. सुशीला बोलत होती, ओ मालक, ओ मालक, आपण लाईव्ह आहेत.
आम्हाला कळालं तुम्हाला नाही मेळ लागत ते बरं झालं. तुम्हाला मेळ लागत नाही म्हणून आमचा खेळ चालतो. आणि तुम्ही तेवढं हुशार होऊ नये हेच आमच्या हनुमंतरायाला विनंती. तुम्ही हुशार झाल्या की भागवत संपली आहे का. काय जीवन आहे माणसाचं. सुशीला बोलत होती मला नाव घेऊ नका त्याचं. ती सुशीला असणारी भगवान कृष्णाला शिव्या देत होती. माझ्या संसाराचं वाटोळ केलं. माझा मालक भिक्षा सुद्धा मागत नाही. सुदाम नावाचा ब्राह्मण भिक्षाही मागत नव्हता. बघा काय टोकाची भक्ती होती. कारण सुदामाला माहित होतं भिक्षा मागणारा ब्राह्मण हा भिकारी राहतो भिकारी. म्हणून तो कधीच कोणाच्या दारात भीक मागण्यासाठी गेला नाही. सुशीला बोलत होती मालक लेकराला खाला नाही हो. तुम्ही काम करत नाहीत भिक्षा मागत नाहीत कसं दाखायचं काय सांगा ना. हे सुशीले जीवनामध्ये ध्येय हिम्मत आणि सबुरी माणसाच्या जीवनामध्ये 3 गोष्टी असतात. सुशीला भगवान कृष्णाला शिव्या देत होती. शिव्या देत असताना सुदामा जवळ आला. हे सुशीले तुला काय बोलायचं काय शिव्या द्यायच्या तर मला दे. माझ्या मालकाला माझ्या मित्राला शिव्या देऊ नको. ही गरिबी आपल्या कर्मावर. यात कृष्णाचा काही दोष नाही. सुशीला बोललं ग तुला मला काय बोलायचं तर माझ्या मित्राला बोलू नको ग. सुशीला तू लोकांचं ऐकू नको. लोकांचं ऐकून तू माझ्या कृष्णाला शिव्या देतीस. सुशीला अगं माझ्या त्याच्यावर प्रेम आहे. काय सुदामाचं भगवान कृष्णावर प्रेम होतो. तो माझ्या बालपणाचा मित्र आहे. मित्र याला मित्र म्हणायचं. भगवान कृष्णाचं आणि सुदामाचं नातं हे मित्रत्वाचं असतं. मित्र कशा असतात तो काय प्रेम होतं सुदामाचं त्या भगवान कृष्णाबद्दल. हे प्रेम हृदयात असतं. प्रत्येक जीवनामध्ये माणूस जगत असतो ना तो प्रेमाने जगत असतो. प्रेम कसं असावं भागवतात प्रेमाची व्याख्या सांगितली. प्रेमात अहंकार नसावा. प्रेमात श्रद्धा असावी. प्रेमात भक्ती असावी. प्रेम माणसाच्या अंतःकरणात असते. जगाच्या मालकावर प्रेम करण्यासाठी तेवढे धाडस लागतो. सुशीला तू उगाच माझ्या कृष्णाला बोलू नको पुन्हा पुन्हा सुदामा सांगत होता. पण ती सुशीला गरिबी विटली पा. सुशीलेला 5 मुलं होते. ते 5 मुलं झोपली संध्याकाळी. पण त्या 5 मुलाला झोप येत नव्हती. त्या 5 लेकराच्या पोटातच काही नव्हतं. जे लेकरं उपाशी पोटी झोपले ना. ए राजा उपाशी पोटी झोपलेलं सुदामाचं लेकरू रात्री उठलं रे. ए आई 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 भूक लागली ग. 2-4 मडके पाहिले सुशीलेने. घरात अन्नाचा कण नव्हता. त्या सुशीलेने मुठभर असणार पीठ घेतलं पाण्यात टाकलं. पाणी ढवळलं आणि 5ही लेकरं एका लेकराच्या ओठाला ते पाणी लावलं. दुसरं उठून बसला. आई मला ते ना. आणि एक घोट ते पिठाचं पाणी आपल्या लेकराला सुशीला पाजित होती. एकीकडे रडत होती. आणि सुदामा नुसतं भगवान कृष्णाचं भजन म्हणत गुणगात होता. सुशीलेनं सांगितलं जळू द्या तुमचं भजन. बघा ना लेकराला झोप येते का. सुशीले मी काय करू. अहो जात्र रात्रंदिवस तुम्ही भजन करता त्याच्याकडून खाला तरी काही आणा ना. तुम्ही तर सांगता ना ते द्वारकेचा राजा मित्र आहे. आणा ना मग त्याच्याकडून काय आणायचं. राजा ए राजा खाला आणण्यासाठी तयार झालं. पण जावा कसं. देवाकडे जायचं पण काय घेऊन जावा. नेण्यासाठी काहीच नव्हतं. सुशीलेने सुके पोहे आणले आणि ते नेले पा.
सुके पोहे उपरण्यात बांधले. सुदामा बाप भगवान कृष्णाच्या भेटीसाठी निघाला. उन्हाळ्याचे दिवस होते. पवित्र यमुनेच्या काठाला आला. सुखदेव सांगतात, राजा आता सुदामा द्वारकेमध्ये प्रवेश केला. तेवढ्यात द्वारपालाने रोखलं. थांब, कुठं चाललास? कृष्णाला भेटायचं. जाता येत नाही. कोण आहेस? मी त्याचा मित्र आहे. जाता येत नाही. आणि ज्यावेळेस भगवान कृष्णाला भेटण्यासाठी सुदामा जात होता पण द्वारपाल जाऊ देत नव्हता, त्यावेळेस त्याला खरी गरिबी कळाली. काय गरिबीचं दुःख आहे हे सुदामाला कळालं. तसाच असणारा बसला, विचार करत होता. राजा रडत होता सुदामा. आणि रडत असताना तेवढ्यात एका द्वारपालाने पाहिलं. काय झालं रे, का रडतोस? काही नाही, राजाला भेटायचंय. राजाला भेटायचंय? हो का? हो, राजाला भेटायचंय. कोण आहे? तुझा मित्र आहे. भेटता येत नाही, चालतंय, पण राजाला एकदा सांगा ना की सुदामा आला म्हणून. तो द्वारपाल गेला. राज सिंहासनावर बसणाऱ्या भगवान कृष्णाला सांगितलं, दारात कोणीतरी भिकारी तो आलेला आहे. विचारलं त्याचं नाव काय? सुदामा. सुदामा म्हणल्या बरोबर जगाच्या मालकाने राज सिंहासन सोडून दिलं. धावत सुनते ही दौड़े चले आए मोहन. राज सिंहासनावर भगवान कृष्ण धावत धावत आले. जिथं सुदामा बसला होता का त्या सुदामाला कडकडून मिठी मारली. सुदामा, आलास तू? एका देवाचं आणि भक्ताचं प्रेम सांगितलं. जग रडू लागलं ना. जग तर त्याला हसवण्याची ताकद असणारी जगाच्या मालकाकडे भगवान कृष्णाकडे. तुम्ही सगळे जरी रडू लागले ना तर तुम्हाला हसवण्याची ताकद कोणात आहे? त्याच्यात आहे. पण त्यालाही लढवण्याची ताकद भक्तात आहे. देवाला रडवण्याची भक्ती किती टोकाची भक्ती असेल. आपल्या भक्तीपुरे देव रडला पाहिजे. काय टोकाची भक्ती असेल ती. भगवान कृष्ण रडत होते. पहा, सुदामाला आत नेलं. राजा, माझा जगाचा मालक सुदामाला पाहून किती रडला हो.
सुदामाचे पाय एका परातीत टाकले होते आणि पाणी घेतलं होतं असं पायी धुवाला. पण पायी धुवायला घेतलं होतं का त्या पाण्याने पाय धुण्याची गरजच नाही पडली. जगाच्या मालकाने आपल्या अश्रूंनी सुदामाचे पाय धुतले. याला प्रेम म्हणायचं. काय प्रेम असेल. किती काय केलं म्हणजे आपल्याला देव आपल्या एवढं प्रेम करीन. कधीतरी जीवनात असा परमार्थ करत जा. देवाच्या जवळ राहा. बघा काय आनंद आहे. जोपर्यंत हा जीव देवाला मानाय नाही ना. आज आपण जीवावर प्रेम करतो. जीवाने देवावर प्रेम केलं पाहिजे. देवाने बघ ना सुदामाला आत घेतलं. चरण कमल धुतले जगाच्या मालकाने आपल्या डोळ्यातल्या पाण्याने. राजा नवीन वस्त्र दिलं. सुदामाला राज सिंहासनावर बसवलं. आणि जो राज सिंहासनावर बसलेला सुदामा आहे का त्या सुदामाला आता जीवनासाठी 36 भोग दिले. 36. ज्यावेळेस ते जेवण सुदामाच्या समोर वाटलं ना. सुदामाला याच्या अगोदर त्याची अशी परिस्थिती होती काय खावा. आणि भगवान कृष्णाचं ते जेवण पाहिलं तर सुदामा विचार करत होता काय काय खावा. खाल्लं का पुरणाच्या पोळीचं जेवण. पुरणाच्या पोळीचा तुकडा माझ्या भगवान कृष्णाने मोडला. गावरान तुपाच्या वाटीमध्ये बुडवला आणि सुदामाच्या मुखात घातला. घेतला मुखात. चावला. दुसरा एक घास भगवान कृष्णाने मोडला आणि सुदामाच्या मुखाला लावला. पण पहिलाच घास गिळत नव्हतं. भगवान कृष्णाने सुदामाकडे पाहिलं. चेहऱ्याकडे पाहिलं. पहिला घास गिळा वाटत नव्हता. पहिला घास चावत असताना सुदामाला आठवण झाली ते आपल्या बायकोची मुलाची. ज्या मुलाच्या पोटामध्ये 40 दिवसापासून अन्नाचा कण नाही. जी बायको असणारी 42 दिवसापासून उपाशी आहे. असा सुदाम मनात बोलत होता. आणि भगवान कृष्णाने त्याच्या मनातला भाव ओळखला. हातात घेतलेला तो घास जगाच्या मालकाने ताटात टाकला. दुःख अनावर झालं आणि बाजूला मडकं केलं. जगाचा मालक रडत होता हे सुदामा मला माहित तू का जेवत नाहीस. सुदामा का तू माझा एवढा जवळचा असताना सुद्धा तुला एवढी गरिबी. जगाचा मालक तिथून बाजूला गेला आणि एकांतात सुदामाच्या गरिबी पुढे हातबल झाला. काय सुदामाची गरिबी पण काय माझ्या सुदामाचा परमार्थ. हा गरिबीत जर परमार्थ केला ना तर देवाला आवडत असतो. आणि तुम्हाला सांगू का गरिबीनं जर देव केला ना तर त्याची जास्त काळ गरिबी राहत नसती. फक्त देव करायचा आहे त्या परिस्थितीत. हा देव तुम्हाला काय पाहिजे ते दे. तुम्ही बघा ना पूर्वी श्रीमंत लोक होते. देवापासून लांब गेले. आता निस्ते मोठाले वाडे इथं. आणि त्या मोठाल्या वाड्याला मोठाले आगे मोहळे लागले का नाही. हा मोठा वाडा तो कळवासा आणि वारा जाई भासा भासा. कशामुळं देवाला विसरली ती माणसं. देवाला तुम्ही सगळ्याला विसरा पण देवाला विसरू नका. सुदामा देवाला विसरला नाही. गरिबीत जगाचा मालक आला. राज सिंहासनावर सुदामा बसवला. ए सुदामा वहिनीला मला काय दिलं. काहीच नाही दिलं. सुदामा तशी पोहे होते पासुकी. सुदामाला वाटलं ज्याची परिस्थिती एवढी आहे आपले काळे पोहे काय दाखवायचे. पण मांडी खाली दाबले. सुदामा दाखवू काय. आणि भगवान कृष्णाने मांडी खालचे पोहे काढले आणि असा फका मारला. पोहे मारल्या बरोबर रुक्मिणी धावत आली. म्हणले देवा किती चोट्टे तू एकटे खाता का. असा हात मारला. ते पोहे सांडले ना. 16,108 पटराण्याने त्या हसत हातच सुदामाचे काळे झालेले पोहे पाहिले.
पोहे सुधामध्ये याला भक्ती म्हणायचं. खाला नव्हतं का देवाला, पण प्रेम याला प्रेम म्हणायचं. देव तुमच्याकडून घेत असतो प्रेम. हा, प्रेमापुढे तुमचं काहीच नाही हो. देवाला द्यायचं ना प्रेम, द्या प्रेम. सुदामा, आता सुदामा वापस निघाला. सुदामा तुला काय पाहिजे ते माग. देवा काही नको. सुदामाने विचार केलता, गेलता का याला लेकरा बाळाला काहीतरी खायला आणायचंय म्हणून, पण आता म्हणला देवा मला काही नकोय. भगवान कृष्ण म्हणले सुदामा काहीतरी माग. देवा मला काहीच नकोय. अरे माग काहीतरी. काही नको. सुदामा न मागता तिथून निघाला. दिलं काय? हा, मोठभर पोयासाठी गाव सुवर्णाचा दिला गा. मागून काय मिळालं असतं? 1-2 सोन्याच्या इटी. न मागता हा, हे सगळं सुदामनगर सोन्याचं करून टाकलं. विश्वकर्म्याला जगाच्या मालकाने सांगितलं, जा माझ्या सुदामाचं सगळं नगर सोन्याचं कर. त्याला जगाचा मालक म्हणून देवाला कधीच मागायचं नाही, पण घेशी तेव्हा देशी. सुखदेव सांगतात, राजा ही सुदाम कथा परम पावन कथा आहे. जड जीवाला उद्धारण भक्ती प्रदान करणारी कथा आहे. ए राजा, आता आत्मज्ञानाचा समोर उपदेश मी थोडक्यात कथा सांगायलो तुम्हाला. आपल्याला समोर जायचं अर्ध्या तासात. आत्मज्ञान